हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत असताना आपण या ठिकाणी आजची रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेबांची पत्रकार परिषद आहे ती सुरुवात करत असताना मी समाज भूषण वसंत कांबळे प्रवक्ते रिपब्लिकन सेना आपली सर्वांची ओळख करून देत असताना आपले नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना आदरणीय संजय बोधनकर राष्ट्रीय महासचिव रिपब्लिकन सेना समाजभूषण काकासाहेब खंबाळकर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर युवराज धसवाडीकर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे महासचिव आदरणीय विजयकुमार घोरपडे सर प्रवक्ते रिपब्लिकन सेना सिद्धनाथराव ढोले महाराष्ट्र राज्याचे सचिव आदरणीय भैयासाहेबजी भालेराव महाराष्ट्राचे संघटक आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ खंडागळे मुंबई महाराष्ट्र राज्याचे सचिव संजयजी देखणे साहेब उपस्थित सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी आणि आपण पत्रकार बंधू आपणा सर्वांस या ठिकाणी नमस्कार करतोय आणि आनंदराज साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी पत्रकार बंधूंना आणि मीडियाला या ठिकाणी संबोधित करावं इंट्रोड्यूस करावं। धन्यवाद देतो आपण सगळे आणि या इथं आपल्या विनंतीला मान दिला आणि आज ही पत्रकार परिषद खास करून आम्ही एक वेगळ्या विषयावर घेतोय। आपल्याला माहित असेल की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचे काकासाहेब खंबाळकर महाराष्ट्राचे अध्यक्ष याच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव यात्रा काढली होती अख्ख्या महाराष्ट्रभर फिरली आणि त्याच्यामध्ये लोकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। म्हणजे त्या यात्रेमध्ये कुणबी सेना असेल किंवा समाजी ब्रिगेड असेल त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या अनेक संघटना या सामील झाल्या होत्या आणि त्यामुळे एक चांगला माहोल या महाराष्ट्रामध्ये संविधानाबद्दल आणि चांगल्या प्रकारची जागृती निर्माण झाली होती। आणि ह्या जनजागृतीनंतर आता रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही नव्याने एक कार्यक्रम घेतोय की या देशामध्ये जे आपण मतदान करतो ते मत आपण कोणाला देतो याबद्दल आपल्याला कल्पना येत नाही, कारण मतं EVM तर्फे दिली जातात, मतं दाबली जातात आणि ते मत आपलं नक्की कोणाला पडलं याबद्दलचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो। या जगामध्ये अत्यंत प्रगत असणारी जी राष्ट्र आहेत, अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, ही राष्ट्र आपल्यापेक्षा प्रगत असताना सुद्धा त्यांच्याकडे बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेतली जातात ते आणि आपला देश EVM बाबत फार म्हणजे सरकार EVM मधूनच इलेक्शन झालं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आखतं आणि त्या पद्धतीने EVM मधून आपली इलेक्शन होत आहे। परंतु या EVM बद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे की मतदान खरंच त्या EVM मध्ये हॅक होतं की म्हणजे ती EVM मशीन हॅक होते का। त्याचबरोबर या देशामध्ये 19 लाख या EVM मशीन चोरीला गेल्यात असं म्हटलं जातं। त्या मशीन कुठे चोरीला गेल्या, कोणाकडे आहेत याबद्दलचा संभ्रम आहे आणि त्यामुळं या देशातल्या मतदाराला याबद्दलचा जो मोठा संभ्रम की आम्ही दिलेलं मतदान खरंच त्या त्या पार्टीला किंवा त्या त्या विचाराच्या माणसाला जातं की नाही। त्यामुळं मतदान हे लोकशाहीचा आत्मा आहे असं सर्वजण म्हणतात आणि जर तो आत्मा धोक्यात येत असेल तर लोकशाही धोक्यात येते आणि त्यामुळं हे इलेक्शन हे आमच्या रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की बॅलेट पेपर मधूनच व्हावं, मतपत्रिकेतूनच इलेक्शन व्हावं अशी मागणी आहे आणि त्यासाठी EVM हटाव देश बचाव अशा पद्धतीचा नारा देत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती मेळावे घेणार आहोत आणि त्यासाठी आजच आमच्या जिल्हा आणि तालुक्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आमच्या ऑफिस आंबेडकर भवन या इथे सकाळी झाली। त्याच्यामध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांच्या समवेत चर्चा झाली आणि त्या पद्धतीचे आदेश देण्यात आले आणि लवकरच 10-15 दिवसामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर अशा पद्धतीचं मेळावे या
ईव्हीएम हटाव देश बचावच्या नावाने सुरुवात केली. त्याच्यात जे जे समविचारी पक्ष असतील किंवा समविचारी सामाजिक संघटना असतील त्या सर्वांना घेऊन आम्ही या लोकांमध्ये ईव्हीएम बद्दल जागृती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आज आपण पाहतो की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अनेक PIL या ईव्हीएम हटावासाठी टाकण्यात आलेले आहेत. किंवा काही जणांनी तर सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांना 500 ईव्हीएम द्यायला सांगा, आम्ही तुमच्या समोर त्या हॅक करून दाखवतो, अशा पद्धतीचं आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं जर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने मतदानावर संभ्रम असेल, अविश्वास असेल, तर त्याच्यातून निवडून आलेल्या प्रतिनिधींवर सुद्धा अशा पद्धतीने अविश्वास दाखवला जाऊ शकतो. आणि त्यामुळं हे जे मतदान आहे येत्या काही काळामध्ये या देशामध्ये लोकसभेच्या, विधानसभेच्या, ZPच्या, पंचायत समितीच्या अशा प्रचंड इलेक्शन होणार आहेत. त्या सर्व इलेक्शन या बॅलेट पेपर व्हाव्यात, मतदान पत्रिकेवर व्हाव्यात, अशी आमच्या रिप्रेझेंटेशनची मागणी आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत की आज महाराष्ट्र सुरुवातीपासून औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. किंबहुना 1 नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्र पाहिलं जातं. परंतु हळूहळू या महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे हे गुजरातकडे वळवण्यात येत आहेत. अनेक प्रकारची जी काही नवीन येणारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती गुजरातकडे वळवली जाते. आणि महाराष्ट्राला कुठेतरी पाठीमागे टाकण्याचा डाव या इथे चालू आहे. आणि या पद्धतीने मराठी माणूस आज जो या मुंबईमध्ये आहे, आपण पाहिलं असेल की मुंबईमधले तर गिरण्या गेल्या, अनेक मोठे उद्योगधंदे म्हणजे मोठमोठ्या केमिकल कंपन्या, सिवालाईपासून अनेक वडीला असणाऱ्या या सर्व गेल्या. आणि त्यामुळं आज जी मराठी माणसं इथे राहत होती, ज्यांना मराठी माणसाला नोकरी मिळत होती, हाताला काम मिळत होतं, ती आज दुर्दैवानं या इथं मिळत नसल्यामुळं आज मुंबईतून परागंदा होत आहेत. आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का अत्यंत कमी होत चाललेला आहे. आमच्यामध्ये आज मुंबईमध्ये 15 ते 20% वरती मराठी माणूस नाही. हे अत्यंत दुर्दैवाचं आणि अत्यंत शोचनीय आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीनं या मुंबईमध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे. आणि जे उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर जात आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये कसं इथेच ते कायम राहतील याबद्दलचं धोरण महाराष्ट्र सरकारने सुद्धा आणलं पाहिजे. आणि आज त्याच पद्धतीनं या देशामध्ये आपल्या माहिती आहे की 1950 पासून जेव्हा हा देश प्रजासत्ताक झाला तेव्हापासून मोठमोठे उद्योग या देशामध्ये सरकारी उद्योग म्हणून काढण्यात आले. मग ते LIC असेल, भारत पेट्रोलियम, त्यानंतर इंडियन ऑइल, अनेक मोठ्या कंपन्या या सरकारचे उद्योग होते. आणि हे 2014 पर्यंत अशा उद्योगांमध्ये भर पडत होती, सरकारी उद्योगांमध्ये भर पडत होती. पण 2014 पासून आता 2024 पर्यंत एकही नवीन सरकारी उद्योग आलेला नाही. परंतु जे सरकारी उद्योग होते त्याच्यातले अनेक उद्योग विकण्यात आले, खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की टाटाने एअर इंडिया घेतली, नंतर ते विमानतळ सर्व अदानीने घेतलेली आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्या, LICचं खाजगीकरण चालू आहे. आणि अशा अनेक कंपन्यांमध्ये हे खाजगीकरण चालू आहे. आणि त्यामुळं त्या इथं जो काही मराठी माणूस होता किंवा आज आरक्षणामुळे SC ST OBCचं जी संख्या होती ते आता ह्याच्या पुढे ह्या नोकऱ्या मिळत नाहीत. आणि हळूहळू हे मराठी माणूस आणि आरक्षण हे दोघांनाही संपवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. त्याबद्दल आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि सरकारने या तातडीनं पावलं उचलली पाहिजे. त्याच पद्धतीनं आज या महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं आहेत की जी सुशिक्षित आहेत आणि एखाद्या साध्या भरतीसाठी सुद्धा लाखोचे अर्ज येतात.
आणि त्या अर्जासाठी खास करून कॉम्प्युटराइज कुठची तरी प्रायव्हेट यंत्रणा त्या अर्जाचं प्रोसेसिंग करतं आणि एकेका अर्जामागे हजार रुपये घेतले जातात आणि लाखो म्हणजे करोडो रुपयामध्ये फक्त सरकारी नोकऱ्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये पैसे कमवले जातात. खरं म्हणजे त्याच्यामध्ये फार थोड्या लोकांना घेतलं जातं आणि त्याही घेत असताना अनेक वेळेला तिथे ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये सुद्धा सावळा गोंधळ होतो. अनेक वेळा त्या परीक्षा कॅन्सल केल्या जातात, अनेक वेळा त्या परीक्षांचे रिझल्ट लागले जात नाहीत आणि 2-3 वर्ष अशा पद्धतीने ही तरुण मुलं जी सरकारकडे नोकरीच्या अपेक्षेने पाहतात ते उपेक्षित राहतात. तर त्यांनाही कुठेतरी सरकारमध्ये सामावून घेण्याची गरज आहे. किंवा आज प्रचंड मोठ्या संख्येने बेकारी वाढत आहे. दुर्दैवाने या बेकारीवरती आज सुद्धा कोणी भाष्य करत आहे, हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळं सरकारने बेरोजगारांबाबत आपली काहीतरी जबाबदारी मान्य करावी आणि जर आपण नोकरी देऊ शकत नसाल तर त्या बेरोजगारांना बेरोजगार भत्ता त्यांचा मिळावा अशी रिपब्लिक सेनेची मागणी आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की आज जवळजवळ 5000 शाळा झेडपीच्या आणि इतर तत्सम म्हणजे ज्यांना अनुदान दिलं जातं त्या शाळा बंद करण्याचा घाट या महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे. आणि सध्या खाजगी शाळांना हे महाराष्ट्र सरकार प्रमोट करत आहे आणि शिक्षणाचं बाजारीकरण खाजगीकरण करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न या सरकारकडून होत आहे आणि याच्यामुळे शिक्षण प्रचंड महाग होत चाललेलं आहे. आपण पाहिलं सर, इंटरनॅशनल स्कूल CBSE यांच्या फीज 50,000पासून 1 लाखापर्यंत आहेत आणि त्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळं या अशा पद्धतीनं या देशामधल्या तमाम गोरगरीब जनतेला या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र या सरकारने चालू केलेलं आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाहीत. मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल की बार्टीतर्फे ज्या PhDच्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं सानुग्रह अनुदान दिलं जातं त्यासाठी त्यांना जवळजवळ इथे या मुंबई शहरामध्ये 1 महिना या इथे रस्त्यावरती बसून आंदोलन करावं लागलं. आम्ही पण त्या आंदोलनामध्ये होतो आणि शेवटी सरकारने त्यांना ते फेलोशिप देण्याचं मान्य केलं. या पद्धतीने शिक्षणावरती असणारा खर्च कमी करण्याचा किंवा गरीब विद्यार्थ्यांना ज्या फेलोशिप स्कॉलरशिप आहेत किंवा फ्रीशिप आहेत त्या न देण्याचा या महाराष्ट्र सरकारचा जो प्रयत्न आणि देशाच्या सरकारचा आहे तो खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं आम्ही म्हणतो. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काय आता कॉर्पोरेट बिझनेस म्हणजे टाईप हे शिक्षण क्षेत्र झालेलं आहे आणि शिक्षण सम्राट होत आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि शिक्षण हे प्रत्येकाचा हक्काचं आहे आणि ते आपल्या संविधानामध्ये त्याचा हक्क म्हणून त्याचं हे केलेलं आहे, उहापोह केलेली आहे. त्यामुळं सर्वांना शिक्षण मिळेल याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की मंत्रालयामध्ये मध्यंतरी 4th श्रेणी आणि 3य श्रेणी कामगार हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देण्याचं ठरलं होतं, परंतु आंदोलनामुळं ते तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या इलेक्शनमुळं हे सर्व स्थगित करण्यात आलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. एकदा इलेक्शन झाले की मंत्रालयात किंवा सरकारी कुठच्याही अध्यापनामध्ये या महानगरपालिकेमध्ये याचा सर्रास वापर केला जाईल कंत्राट सिस्टीमचा. आणि त्यामुळं जे काही आयुष्यामध्ये एक परमनंट नोकरीचं जे काही असतं आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स लोकांमध्ये असतो, आता तो कॉन्फिडन्स हे मंडळी घालवत आहेत आणि लोकांना खऱ्या अर्थानं त्यांचं लाईफ अनस्टेबल म्हणजे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकारनं याच्यामध्ये काही झालं तरी सरकारची ती जबाबदारी आहे की सरकारने या देशामधल्या लोकांना नोकऱ्या देणं, सरकारने वेगवेगळे नवीन उद्योगधंदे आणणे आणि त्याच्यामध्ये लोकांना खास करून जे काही आपण पाहतो की आज आमचे प्राईम मिनिस्टर असं म्हणतात
की मी 85 कोटी लोकांना रेशन देतो. मला त्यांना सांगायचं आहे तुमच्या मीडियामधून की या इथं हा भारत देशामधला माणूस भिकारी नाही, तुमचं रेशनवरती तो अवलंबून नाही. त्याच्या हाताला काम द्या, तो काम करायला समर्थ आहे आणि तो स्वतःच्या हिमतीवरती स्वतः कमवून खायला तयार आहे. आणि त्यामुळे तुमची अशी आम्हाला या देशातल्या जनतेला तुमची भीक नको आहे, किंवा देशातल्या जनतेला काम हवंय आणि ते काम देण्याची जबाबदारी या भारत सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या इथं कालपर्यंत आपण पाहिलं अंगणवाडीच्या अनेक सेविका इथं बसल्या होत्या. अनेक वर्षांचा त्यांचा प्रश्न आहे की त्यांना PF, LIC इतर काही फॅसिलिटी दिल्या जात नाही आणि त्यांच्याकडून प्रचंड असं काम करून घेतलं जातं. इलेक्शनचं असेल, इतर अनेक कामं त्या अंगणवाडी महिलांकडून सेविकांकडून करून घेतली जातात, परंतु त्यांना त्यांचा योग्य पद्धतीने मोबदला दिला जात नाही. ते सुद्धा कंत्राट सिस्टीमवर असल्यासारखंच आहे. तर त्यामुळं त्यांना सुद्धा योग्य तो मोबदला दिला पाहिजे. त्यांना योग्य त्या श्रेणीमध्ये घेऊन त्यांचं राहणीमान आणि वेतनमान हे वाढवलं पाहिजे, अशी रिपब्लिक सेनेची मागणी आहे. त्याचबरोबर या इथं दुर्दैवानं 2-3 वर्षापूर्वी या देशामध्ये जे काही वेगळ्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, पूर्वी IAS, IPS, IRS हे फक्त UPSC मधून व्हायचे, परंतु सरकारने आता नवीन धोरण काढलेलं आहे की डायरेक्ट रिक्रूट करा. IAS लेवलला म्हणजे सचिव लेवलला करण्याचं जे काही चाललेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचे असणारे पक्ष कार्यकर्ते किंवा त्यांच्या विचारांच्या माणसांना डायरेक्ट सचिव पदावर घेणं हे खऱ्या अर्थानं आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन जे सरकारी ॲडमिनिस्ट्रेशनचं त्यांचा कुठेतरी बाधा आणणार आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे गोंधळ निर्माण करणार आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे देशामध्ये आणि त्यामुळे IAS, IPS होण्याची जी काही स्वप्न पाहणारी मुलं आहेत किंवा माणसं आहेत किंवा झालेले IAS, IPS आहेत, त्यांना कुठेतरी आपण आज काय म्हणजे हे एवढं मेहनत करण्याची काय गरज आहे. कुठच्या तरी पक्षाचा कार्यकर्ता व्हा आणि आपोआप आपण IAS, IPSच्या रँकला जाऊ, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण केलेली आहे. हे खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. कारण एखादी देशाला एखादी शिस्त असते, एखादी सिस्टीम असते, ती मोडकळीस काढण्याचा प्रयत्न या देशामध्ये चाललेला आहे. मध्यंतरी पाहिलं असेल की आपलं 5 वर्षाचं बजेट सिस्टीम होती, ती सुद्धा मोडकळीस काढलेली आहे. आता नीती आयोग आणलेला आहे. तर हे सर्व जे काय चाललेलं की देशामधलं पूर्ण ज्या पद्धतीनं देश पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे, त्याला कुठेतरी नख लावण्याचं काम या देशामध्ये होत आहे. त्याचबरोबर या इथे आपण त्याचबरोबर या देशामध्ये आपण पाहिलं असेल की या देशातल्या एकंदरीत आज संविधानाला धोका निर्माण झाला असं आमचं मत आहे. कारण या देशामध्ये अनेक कायदे आता बदलले जात आहेत. या देशामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने 142 लोकप्रतिनिधींना म्हणजे संसदेला एकाच वेळेला निलंबित करण्याचं हे जे काही झालं या देशाच्या इतिहासामध्ये कधी न झालेलं आहे. आणि हे जे काही त्याचबरोबर आपण पाहिलं 2-4 दिवसांपूर्वी या देशामध्ये जो अनेक वर्षांपासून IPC आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड नावाचे जे काही कायदे होते, पोलीस ज्याला गुन्हे छानण्यासाठी होते, ते बदलून आता भारत न्याय संविधान अशा पद्धतीचे नवीन कायदे काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये अत्यंत दुर्दैव म्हणजे एवढे ते म्हणजे विचित्र आहे की एखाद्याला अटक केल्यानंतर 9-9 महिने त्याला पोलीस कस्टडीत आणि जेलमध्ये ठेवण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. तसंच आपण पाहिलं असेल काही म्हणजे 1-2 दिवसापूर्वी संपूर्ण आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे सर्वजण याच्यावर स्ट्राईकवर गेले होते. कारण जो
अपघात असतो, कोणी मुद्दाम कोणाला रस्त्यावरती मारत नसतो, चुकून झालेला तो अपघात असतो, तो काही घातपात नसतो. त्या अपघाताला सुद्धा 10 लाख रुपये दंड आणि 7 वर्ष सजा हे जे काही प्रावधान केलेली आहे ती म्हणजे मला कळत नाही की या देशामध्ये की ही लोकशाही करायची की ना ठोकशाही निर्माण करायची आहे. आणि त्यामुळे हे सर्व जे काही चाललेलं आहे हे ही देशातल्या लोकशाहीकडे हुकुमशाहीकडे या देशाची वाटचाल चाललेली आहे. आणि ते कुठेतरी थांबवण्यासाठी या देशामध्ये जे जे संविधान प्रेमी लोक आहेत, जे जे संविधान प्रेमी पक्ष आहेत, त्या सर्वांची एकजूट करणं आणि या संविधानावरती घाला घालणारा त्या संविधानाच्या म्हणजे संविधानामुळे मिळालेल्या सत्तेमधून बाजूला काढणं अशा पद्धतीचं धोरण घेऊन रिपब्लिक सेना रस्त्यावरती उतरलेली आहे. आणि त्यासाठी म्हणून आता सुरुवातीला आम्ही ईव्हीएमचं आंदोलन करणार आहोत. तेव्हा अशा पद्धतीने रिपब्लिक सेनेचं एकत्र पुढील वाटचाल होणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा आम्ही या रिपब्लिक सेना अत्यंत ऍक्टिव्हली या इलेक्शन मध्ये भाग घेणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना या इथे विनंती करतोय की मला जे काही सांगायचं होतं ते मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या इथून आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण जरूर विचारू शकता अशी मी आपल्याला विनंती करतो. लोकसभेच्या किती जागा आम्ही रिपब्लिक सेनेतर्फे आम्ही 2 जागांना कॉन्सन्ट्रेट करतोय, एक अमरावती आणि एक लातूर. अर्थात आम्ही मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की संविधान प्रेमी सर्व विचाराच्या लोकांनी एकत्र यावं आणि जे काही संविधानाला धोके निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध एकत्र एक मोठ बांधावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू. ईवीएम के खिलाफ लड़ने की बात हो रही है, कितना मुश्किल लग रहा है और कितना आसान लग रहा है, क्या कहना चाहते हैं? देखो आज तो ईवीएम का प्रॉब्लम सुप्रीम कोर्ट के दायरे में है. मुझे पूरी उम्मीद है हमारे एपेक्स कोर्ट से कि वो सही डिसीजन सही टाइम पे लेंगे. मगर हम लोगों में जागृति निर्माण करने के लिए हम कोशिश करें कि लोगों को भी पता चले कि इस ईवीएम की वजह से आपका मत का अधिकार है वो इनडायरेक्टली छीना जा रहा है. हे आम्ही आता 8-10 दिवसात आंदोलन छेडणार. आम्ही जागृती करणार आहोत. पहिल्यांदा लोकांमध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिपब्लिक सेनेच्या वतीनं आणि इतर ज्या काही सामाजिक राजकीय संघटना असतील त्यांना बरोबर घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. साहेब, हा एवढा मोठा गंभीर विषय असताना तुम्ही सर्व व्यापक असं या लढ्याला स्वरूप का देतो? याचा प्रश्न असा आहे की जो विरोधी पक्ष आहे ज्याने याचं लिडिंग घ्यायला पाहिजे तो पुढे येत. म्हणजे अख्ख्या देशातला जो मोठा पक्ष आहे त्याने खरं म्हणजे ह्याच्याबद्दल आवाज उठला पाहिजे, पण तो आवाज उठत नाही. खरं म्हणजे दुर्दैव त्यांनाच हुकुमशाही पाहिजे ना असं नाही. त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांनीच ते ईव्हीएम आणण्यामुळे त्याला ते बोलता येत नाही. सर, मोदींच्या विरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र होत आहेत. त्याच्यामध्ये सामोपणासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये सामील म्हणजे आम्ही पण त्याच्यामध्ये सामील म्हणजे अप्रत्यक्ष आहोत. आमच्या पण चर्चा चालू होती तिकडच्या महाराष्ट्रातल्या लोकांची. त्यांच्याकडून काय तुम्हाला जागा वाटप आहेत आमची पॉझिटिव्ह लक्ष. त्याला तो झोपेतून फार लेट झाला असं मला मत नाही. लवकर जागा झाला असेल काय उपयोग झाला असेल. डॉक्टर आंबेडकर स्मारकाचं काम कितपर्यंत आहे? नाही, हिंदू मिलमध्ये स्मारकाचं काम जोरात चालू आहे. पण दुर्दैवानं जी काही मला आज माहिती आहे त्याच्या पद्धत त्याबरोबर की अजूनही पुतळ्याची वर्क ऑर्डर देण्यातच आली नाही
आणि पुतळा बनवायला राम सुतारांशी माझी चर्चा झाली. 2.5 वर्ष कमीत कमी लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण अजूनही पुतळ्याची वर्क ऑर्डर आणली नाही. म्हणजे आम्हाला म्हणजे महाराष्ट्र सरकारने मी आणि अजून काही जणांना तो पुतळा बघण्यासाठी नोएडाला घेऊन पण गेले. राम सुतारांच्या त्या संपूर्ण वर्कशॉपमध्ये आम्ही पुतळा बघितला. त्याच्यामध्ये काही आम्हाला कुठे आढळलं त्यांना सांगितलं, त्यामध्ये त्यांनी ते करेक्शन पण केलं. पण आता 6 डिसेंबरला राम सुतारांचे चिरंजीव इथे आले आणि ते म्हणाले आनंदराजी मला अजूनही वर्क ऑर्डर मिळालं नाही. आणि याच्यामध्ये गोप अशी झालेली आहे की महाराष्ट्र सरकारने हे जे काम आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे. त्याचं नाव आहे शापूरजी पालनजी म्हणून. आणि पुतळ्याचं काम सुद्धा त्याला दिलेलं आहे. दुर्दैवाने आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही पुतळ्याचं काम हे महाराष्ट्र सरकारने डायरेक्ट राम सुतारांना द्यावं. त्याच्यामध्ये शापूरजी पालनजीचा काही संबंध येत नाही, कारण ते स्कल्प्टर आहे. आणि त्यामुळे त्या शापूरजी पालनजीने यांना वर्क ऑर्डर दिली नसल्यामुळे त्याने कुठचंही काम अजून चालू केलं. ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळेच ते काम अजून पुतळ्याचं काम ऑफिशियली चालूच झालं नाही. आणि त्यानंतर ते 2.5 वर्ष म्हणजे अजून 2.5-3 वर्ष त्या संपूर्ण याला लागू शकतात. याच्या आधी कदाचित ते स्ट्रक्चर तयार होईल पुतळा नाही. मी त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आणि लवकरच पुढच्या आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि मुख्यमंत्री भेट देतील अशी अपेक्षा आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये 6 डिसेंबर नंतर हे विधानसभेचं अधिवेशन होतं, त्यामुळे त्यांना भेटता आलेलं नाही. परंतु पुढच्या आठवड्यामध्ये मी त्याबाबत नक्की जाऊन त्यांना भेटणार आहे आणि याबाबत चर्चा करणार. पुतळ्यांवरती मंदिरांवरती आमचं खरबड रुपये खर्च केला जातो. पुतळ्यांसोबत हॉस्पिटल म्हणा किंवा शाळा म्हणा असं म्हणजे त्या विधेयक असं त्याला स्वरूप का दिलं जात नाही. ऐका, एक आहे की बाबासाहेब पुतळ्याचा तुला असा एक आहे की लोकांना बाबासाहेबांचा समाज जो शिकलेला दिसतो त्या बाबासाहेबांच्या विचारापासून स्फूर्ती घेऊन की म्हणून माझं तर असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी पण स्फूर्ती त्या याच्या भीमा कोरेगावच्या त्या स्तंभापासून घेतली. कारण बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा त्या स्तंभाला 1 जानेवारी 1927 ला गेले आणि त्याच वर्षी त्यांनी त्यानंतर आपण पाहतो 20 मार्च 1927 ला त्यांनी महाडला 14 तळ्याला सत्याग्रह केला पाण्याचा. त्याच वर्षी त्याने 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती दहन केलं. म्हणजे या पुतळ्यामुळे नक्कीच आणि या अशा ह्याच्यामुळे एक ऊर्जा मिळते, लोकांना काहीतरी करायची हिंमत मिळते असं मला मत आहे. पण तो आता मंदिराबद्दल म्हणा तर मी प्रफुल्लकाका ठाकरेंना कोट केलं तर मला वाईट वाटेल. प्रफुल्लकाका ठाकरे असं मानले की मंदिरामध्ये पुजाराचं पोट तिथे असतं, त्याच्या पलीकडे काही नसतं असं प्रफुल्लकाका ठाकरे म्हणाले. मी नाही आज सांगतो. देशभरातील सगळी जी मंदिरं आहेत, देशभरातील सगळ्या मंदिरातील ज्या दानपेटी आहेत त्या कायमस्वरूपी हटवाव्यात किंवा बंद कराव्यात यासाठी तुमच्याकडून आंदोलन काय होतं? पैसा जाणार नाही मंदिराच्या दानपेटीमध्ये, प्रश्नच नाही. काही हिंदू धर्मीय त्या मंदिरमध्ये जाऊन पैसे टाकणार पूजा अर्चा केल्यानंतर. इतर धर्माची लोक तर कोणी जात नाही, नगण्य. पण असं या देशामध्ये होणार नाही. कारण ज्यांचं पोट त्याच्यावरती चालतं ना ते असं घडू देणार नाही. तो जो पैसा तो सरकारच वापरतो. सर्वप्रथम नाही वापरत. काही ठिकाणी म्हणजे जी मोठी मंदिरं आहेत, जी काही मोठी मंदिरे आहेत त्या ती सरकारच्या ताब्यात आहेत. बाकी सर्व मंदिरांवर पुजाऱ्यांचा आणि इकडच्या असणाऱ्या ट्रस्टचा किंवा लोकल यांचा कंट्रोल असतो. संविधान बचाव यात्रा तुम्ही काढली, त्याला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळाला असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे ऐका ना, कुणबी सेनेसहित संभाजी ब्रिगेड सहित ते छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांची काही संघटना आहेत तिच्यासहित अनेक संघटना आमच्याबरोबर होत्या. जनजागृती झाली असं मानायला हरकत नाही. बरं, मी महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रात मी असं म्हणतो महाराष्ट्रात मुक्त काढली होती, देशातलं नाही मी म्हणतो.
कारण ही आमची यात्रा महाराष्ट्रामध्ये कारण हल्ली देशात यात्रा काढण्याचं प्रिय आहे. आम्ही म्हणतो महाराष्ट्रात काढली. हो बरोबर आहे. सर तुला जर जनजागृती झाले तर त्या जनजागृतीचा आता तुम्ही तुमचं पाहिजे काय घेणार? आता त्याची जनजागृती झाली. संविधानाबद्दल लोकांमध्ये आता जागृती आलेली आहे. उद्या कोणी संविधान बदलण्याची भाषा केली तर लोक प्रचंड मोठ्या संख्येने रस्त्यावर येतील मला खात्री आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आता आम्ही नवीन आंदोलन हे घेतो की ईव्हीएमचं की तुम्ही दिलेलं मत ते कोणाला जात आहे हे त्या माणसाला कळायलाच पाहिजे. कारण मी नुसतंच बटन दाबलं आणि त्यानंतर ते मत माझं पडलं पण ते मत नक्की मला वाटणाऱ्या माणसाला मिळालं की नाही किंवा मला वाटत असलेल्या पक्षाला गेलं की नाही हे कळण्याचा अधिकार त्या मतदाराला आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. बरोबर आहे. पण अमेरिका असू दे, अमेरिकेतून ह्या चिप्स मागवल्या गेल्या. अमेरिकेतून नाही तैवानमध्ये येतं. तैवान. पण जिथे जिथे ज्या ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान होत होतं त्या त्या राष्ट्रांमध्ये लोकांनी जाऊन न्यायालयात जाऊन हा प्रकार बंद केला. हो बंद केलेला आहे. आपल्याकडे पण अनेक पील आज सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पटलावर आहेत. मला वाटतं आपलं पण सुप्रीम कोर्ट याबाबत पॉझिटिव्ह निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही पण न्यायालयात जाणार आहात का? नाही बरेच जण गेलेले आहेत. अजून मी एक जाण्याने काय फरक पडतो त्याऐवजी आमचं म्हणणं आहे त्यांना सुप्रीम कोर्टात करून द्या आपण रस्त्यावरती लढाई करू. Sir, since last 10 years, this government is ruling the country. And this government has won the election because of the EVM. That is what the people, other parties are saying. Everyone knows that this government is doing cheating in this, lot of problem comes. Everyone knows, but nobody takes any action. Is there any guarantee can anyone give? Can yes, that this time there will be no election through EVM? That is what we are asking for. We are going to people for that only. They should know that there is something going on about this voting pattern, and we should change this pattern, EVM pattern, and we should go for ballot election. That is what we are trying for. And our Supreme Court, we are hopeful that Supreme Court will take positive decision. Because all courts, everything belongs to them. No, but there is one man who is fighting against them, Chief Justice of India. Hopefully. Also wish media, they should also fight against these people. They should take a precaution. Media only Times of India comes out, then only something can be done. Rest other media cannot do anything. No, there is, or not necessarily only Times of India. They only got the power. Times of India, all Indian media, Express. see, all media have got power, but only they have this inbuilt initiative to use that power. A lot of small people have tried, lot of small media have tried, but nothing is happening. Very small media there, right? But there are so many other than the Lok Sabha. To bring Times of India, I'm sure everything will change. But nobody can do anything. Times of India is the ruling power for me. What is there? See, in this country there are some powerful businessmen who are with them, and they are also media bosses. That is why nobody can take an action against it. Because you see, Adani Ambani is with them, but even Tatas are also with him. Everybody is with them. So you can't expect any change.